ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। अभिनंदन, स्वागत आहे। आणि आपण एक महिला आहे आणि नाळगोची ग्रामपंचायतची सरपंच आहे। तर आपली गावातली लोकसंख्या किती आहे आणि सदस्यांची संख्या किती त्याच्याबद्दल पूर्ण माहिती। मी जयश्री गजानन बागल, लाडगाव हिवरा ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच। आमच्या गावातील लोकसंख्या 1800 आहे आणि सदस्यांची संख्या पूर्ण बॉडी 10ची आहे। मॅम, आपण सरपंच झाल्यावर किती वर्ष झाली? मला सरपंच होऊन 3 वर्ष झाली पूर्ण। आपलं शिक्षण केव्हापर्यंत झाले? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। मॅम, एक आपण महिला आहे, तर गावातली जे महिला असते त्यांच्या उद्धारासाठी आपण काय काय कार्य केले? गावातील महिलांसाठी आता विधवा महिला आहे आणि वयोवृद्ध महिला आहे, त्यांच्यासाठी आपण पेमेंट आणि त्यांची पगारी चालू केलेली आहे। मॅम, असं आतापर्यंत कोणते काम राहिलेले आहेत जे शासनाकडे आपण मागणी केली तर पूर्ण झाले नाही? कोणते काम राहिलेले? हो, असे भरपूर काम आहे आम्हाला, जे करायचे ते पूर्ण झालेले नाही। कोणते कोणते काम? आम्हाला गायरान जमिनीत वृक्ष लागवड करायचे, आम्ही ते पण दिलेलं आहे ठराव, पण तेही आणखी मंजूर झालेलं नाही। मॅम, आपण कधी निवडून आलेले आणि कोणत्या भागातून निवडून आले? मी 18/12/2022 मध्ये निवडून आलेले। मॅम, आता जे कुठची जे स्कीम असते मी ग्रामसेवक साहेबांना पण विचारले, हो, आतापर्यंत किती माणसाला लाभ मिळाले? आतापर्यंत 35 महिलांना लाभ मिळालेले, आणखी भरपूर आपण फाईल तयार करून दिलेले आहे। मॅम, आपल्या ग्रामपंचायत कडून आरोग्यासाठी आणि दुसरी जी सुविधा असते तर काय काय सुविधा आहे आपल्या ग्रामपंचायत? आरोग्यासाठी आम्ही नेहमी शिबिर घेत असतो महिलांसाठी, अशा अनेक सुविधा आहेत। आणि शाळेतील मुलींना त्यांचे चेकअप पण आपण नेहमी करत असतो। मॅम, आपलं पूर्ण नाव सांगा आणि त्याला पत्र। माझं नाव जयश्री गजानन बागल आणि राहणार लाडगाव। आपण लाडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहे। आतापर्यंत काय काय काम झालेले आहे ग्रामपंचायत मध्ये त्याचं पूर्ण माहिती देतात? मी NY चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत लाडगाव हिवरा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमची ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ हे 18/12/2022 पासून कार्यरत झालेले असून आम्ही ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या वतीनं ग्रामपंचायत मासिक सभा, गावातील ग्रामसभा या माध्यमातून गावाचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी या कार्यकारी मंडळाने ठेवलेला असून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून, ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी या ठिकाणी वेळोवेळी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करत असतो। यामध्ये प्रामुख्यानं ह्या कार्यकारी मंडळाचा व गावकऱ्यांचा मानस असा आहे की आपल्या गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही झाली पाहिजे। त्यामध्ये ग्रामपंचायतीने शासकीय गायरान गट क्रमांक 40 100 एकरवर वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट येत्या 2 वर्षात हे ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ मार्फत आम्ही ते पूर्ण करणार आहोत। तत्पूर्वी हे 2 वर्षापासून आलेलं कार्यकारी मंडळामार्फत आम्ही गावात प्रत्येक कुटुंबाला गॅस घरोघरी CNG नॅचरल गॅस आम्ही प्रत्येक कुटुंबाला पुरवलेला आहे। त्यामध्ये त्या कुटुंबाची 70% बचत या गॅसच्या माध्यमातून झालेली आहे। तसेच गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत शुद्ध पाणी पुरवठा प्रत्येक कुटुंबाला देण्यात येतो। गावाचं नियमित घनकचऱ्याचं नियोजन संकलन करण्यात येतं। ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळ्या विभागात संकलन करून तो गावाच्या बाहेर टाकण्यात येतो। तसेच गावामध्ये लोकसहभागातून जवळपास 70 लाख किमतीचं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारकाचं काम या ठिकाणी सध्या कार्यान्वित आहे। ते येत्या 4-6 महिन्यात पूर्ण होईल। सर, आपली जे लाडगावची ग्रामपंचायत आहे त्याची स्थापना कधी झालेली?
ती 1972 मध्ये ग्रामपंचायतची स्थापना झालेली आहे. सर, जे महाराष्ट्र राज्याचे शासनाचे जे ग्रामपंचायतला निधी मिळते, जसं केंद्र सरकारकडून घरकुलची स्कीम आहे, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? आमचे घरकुलामध्ये जे प्रधानमंत्री आवास टप्पा क्रमांक 1 मध्ये 35 लाभार्थी हे पात्र होते, तर 35 लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यामधील काही घरांची कामं पूर्ण झालेली आहे. उर्वरित घरे येत्या 2 महिन्यात हे पूर्ण होतील आणि टप्पा क्रमांक 2 चं सर्वेक्षण येत्या 18/6/2025 पर्यंत सुरू आहे. जे काही कुटुंब पात्र असतील, वंचित असतील, अशा कुटुंबाचा सर्वे ग्रामपंचायत मार्फत सध्या सुरू आहे. सर, गावची लोकसंख्या किती आहे आपल्या लाडगावची? 2011च्या जनगणनेनुसार गावचं पॉप्युलेशन हे 1860 आहे, परंतु आमच्या कार्यक्षेत्रात ही DMIC असल्याने बाहेरील जे काही कर्मचारी आहेत, मजूर आहेत, हे पॉप्युलेशन 5000च्या पुढे आज रोजी गेलेलं आहे.